नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाची गट ब साठीची 2026 साठीची भरती जाहिरात जी आहे, जाहिरात क्रमांक 11 2026 जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. 9 एप्रिल 2026 रोजी ही जाहिरात जी आहे 552 पदासाठीची महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र गट ब सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी जी आहे ती एकूण 37 परीक्षा केंद्रावर जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब अराजपत्रित महाराष्ट्र लोकसेवा आयोग 6 पदे असणार आहेत. सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे राज्य कर निरीक्षक गट व अराजपत्रित एकूण 236 पदे आहेत. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गट व अराजपत्रित 310 पदे आहेत. सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. एकूण 552 पदासाठीची महाराष्ट्र गट व अराजपत्रित 2026 साठीची जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. विविध पदांसाठीची भरती जाहिरात असते. संयुक्त पूर्व परीक्षेसाठीची जी डेट असणार आहे ती 14 जून 2026 असणार आहे. अर्ज करायला सुरुवात होणार 10 एप्रिल 2026 पासून. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे डिटेल जे आहेत ते इथे देण्यात आले आहेत. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी जी आहेत ते जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. जाहिरातीचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. ही जी जाहिरात आहे तर 2026 साठीची महाराष्ट्र PSI ST ASO SR या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. याच्यामध्ये जागा वाढ होण्याची शक्यता जी आहे ती भरपूर जास्त आहे. तर याच्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा. खेळाडूसाठीच्या आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आहेत त्या याच्यात देण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिव्यांग उमेदवारासंदर्भातल्या आरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जे आहे तर तुम्हाला आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी ज्या त्या पदानुसार जे आहे ते तुम्हाला चेकआउट करता येणार आहे. त्या कॅटेगरीनुसार जागांची विभागणी किती आहे त्यासाठीच्या जागा बघायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार. त्यानंतर अनाथासाठीचं आरक्षण आहे. त्यानंतर वेतन श्रेणी जी आहे सहाय्यक कक्ष अधिकारीसाठीचं वेतन श्रेणी आहे. तर इतर प्रवर्गासाठीचे वेतन श्रेणी देण्यात आले. पदसंख्या जी आहे तर ती देण्यात आली. वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे. मागास प्रवर्ग जे आहे तर त्यांच्यासाठी जे आहे 18 ते 43 आहे. अनाथ असाल, आर्थिक दुर्बल घटक असाल, मागास असाल तर तुम्हाला 18 ते 43 वर्ष आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी 19 ते 31 आहे आणि मागासवर्गीय असाल तर 34 आहे. खेळाडू प्रावीण्य असाल तर तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी आहे तर तुम्हाला किमान पदवी पात्र असणं आवश्यक आहे. तर ही जी भरती जाहिरात आहे 2026 साठीची ती प्रसिद्ध झालेली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची शारीरिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. पुरुष उमेदवारासाठी उंची जी आहे 165 सेंटीमीटर आहे. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आहे आणि किमान 5 सेंटीमीटर फुगवणं आवश्यक आहे. महिला उमेदवारासाठी उंची जी आहे 157 सेंटीमीटर आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक देण्यात आलेला. निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ते देण्यात आले. सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित सेवा नियम जे आहे 2018 आहे. राज्य कर निरीक्षक विक्री कर निरीक्षक गट ब अराजपत्रित सेवा नियम 2021 आणि पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित सेवा नियम 1995 नुसार आहे. परीक्षेचे टप्पे जे आहेत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण जे आहेत ते 100 असणार आहेत. मुख्य परीक्षेचे गुण जे आहेत ते 400 असणार आहेत. आणि इथं जे आहे तर पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदसंख्यासाठीचे शारीरिक चाचणी जी आहे 100 गुणाची घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीचे गुण अर्हताधारी जे आहे क्वालिफाईंग स्वरूपाचे असून एकूण गुणांपैकी किमान 60% गुण जे आहेत म्हणजे 60 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 60 गुण व धारण करणाऱ्या उमेदवारांकरता 40 गुणांची खत घेण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ही जी जाहिरात आहे तर ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचे आहेत. मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे असणार आहेत ते देण्यात आलेले. अर्ज करण्याचे टप्पे जे आहेत ते देण्यात आले आहेत. व्यवस्थित जाहिरात बघून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला इथं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची ही लिस्ट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. MPSC आयोगाची जी वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करा. परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला इथं चेकआउट करता येईल. मागाससाठी 394 आणि मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असाल तर 294 रुपये परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे. तर ही होती MPSC गट ब 2026 साठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.